तर शिवसेना भाजप युतीच्या बैठकीला जाण्यास शिवसेना नेत्यांनी नकार दिलाय। मुंबईत युतीची चर्चा सुरू असताना भाजपचे काही नेते जे आहेत ते बेताल वक्तव्य करत आहेत। त्यामुळे चर्चा करण्यात अर्थ काय असा सवाल सेना नेत्यांनी विचारलाय। पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्यांच्यासोबत युतीची चर्चा करू नये अशी तक्रार जी आहे ती शिवसेना नेते अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। मुख्यमंत्र्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ही सेना नेत्यांनी केली। दरम्यान याबाबत अनिल देसाईंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। शिवसेना नेते अनिल देसाई आहेत आमच्याबरोबर। सर, युतीची बैठकीमध्ये मिठाचा खडा पडला असं बोललं जातं, काय नेमकी नाराजी आहे? कोणी मिठाचा खडा टाकला? काय होतं, पहिलं प्राथमिक चर्चांचे 2 फेऱ्या झाल्यानंतर अपेक्षित होतं की जागा वाटपांसंदर्भात त्यांची यादी तयार होऊन ती काल येणार होती। काल दुपार म्हणा संध्याकाळ म्हणा त्या प्रतीक्षेत होतो, पण यादी यायच्याऐवजी कुठंतरी अशा प्रकारे बेछूट वक्तव्य सुरू झाली। काहीतरी अवास्तव असे आरोपांच्या नुसती खैरात सुरू होती। शिष्टमंडळ, भाजपच्या शिष्टमंडळावर आजची बैठक करणार नाही, आज होऊ शकत नाही, कारण आज तशा प्रकारचं वातावरणच नाही आहे। म्हणून CM ऑनरेबल CM आणि साहेब या उद्धवजी यांच्याबरोबर यांची चर्चा झाली की त्यानंतरच मग जशा प्रकारचं तिथून आदेश येतील साहेबांजवळून त्या प्रकारे मग पुढे युती होईल की नाही होईल, कार्यकर्त्यांमध्ये त्या पद्धतीने संभ्रम आहे। या गोष्टी सकारात्मक होण्यासाठी शिवसेनेची संपूर्ण फळी सज्ज आहे, पण समोरून जर अशा प्रकारचं येत असेल तर त्यांनी तो संभ्रम त्यांचाही दूर करावा, कार्यकर्त्यांचा दूर करावा, जनतेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं वातावरण करू नये। काय हवं ते एकदाच एका ठळक याने यावं, करायची तर करायची, नाही करायची तर नाही करायची, परंतु अशा प्रकारे हे न करता कुठेतरी वेगळ्या दिशेनं काहीतरी घेऊन जाणं हे अपेक्षित आहे। चर्चा थांबली तर सोबळावर अर्थात शिवसेना पक्षप्रमुख ज्याप्रमाणे आदेश करतील त्याप्रमाणे शिवसैनिक आणि शिवसेनेची फळी सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।